वर्णन ऐकणार आहोत, ज्यांचा आवाज गोड आवाज आपण पहिल्या दिवसापासून आज स्पर्धेच्या शेवटच्या दिवसापर्यंत पाहतोय, अनुभवतोय। मी मनीषजी जोशी सरांना विनंती करेल की या सर समालोचन कक्षामधली आपली जागा स्थानापन्न व्हा। धन्यवाद। हॅलो 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 नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। धर्मवीर युवा प्रतिष्ठान आयोजित धर्मवीर चषक 2021 आणि अंतिम टप्प्यामध्ये आपण येऊन पोहोचलोय। स्पर्धेचा शेवटचा दिवस पाहतोय। पहिला बॉल या ठिकाणी सलामसाठी, पहिलाच बॉल या ठिकाणी हाफ टाकर चेंडूचा वापर केलेला स्विंग अँड मिस पाहायला मिळाला आहे आणि डॉट चेंडूने या ठिकाणी षटकाची सुरुवात पाहतोय आपण अर्जुनच्या माध्यमातून। नक्की स्पर्धेचा अंतिम दिवस पाहतोय आपण या धर्मवीर चषक 2021। खूप चांगलं सहकार्य सर्व मान्यवरांचं, सर्व प्रेक्षकांचं या स्पर्धेला लाभलंय। नक्कीच यावेळी मात्र नक्कीच बॅटची एज घेऊन चेंडू पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय। दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला या ठिकाणी आणि पंचांचा इशारा या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झाला डीप मध्ये, सीमारेषा पार, चौकार। नक्कीच खूप मोलाचं सहकार्य आयोजकांचं म्हणाल तर श्री गणेशजी चौधरी असतील, श्री रवीजी खाडे असतील, श्री नरेशजी भेरे सर असतील, मनोजजी विषय असतील, सर्वांचं खूप मोलाचं सहकार्य आणि त्यांच्या सहकार्यातून आपण ही स्पर्धा पाहतोय धर्मवीर चषक 2021। गेले 4 दिवस सर्वांचं मोलाचं सहकार्य या स्पर्धेला आपण पाहतोय। आज शेवटच्या दिवसामध्ये येऊन पोहोचलोय। यावेळी मात्र इनफिल्डच्या आतमध्ये स्टिअर केलाय बॉल, डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता, एक सिंगल ने मात्र कंप्लीट केली जाते। नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहतो आपण आणि एका सिंगल ने धावफलकावर धावसंख्या या ठिकाणी साई स्टार अल्याणी संघाची 5 धावा। आणि आजच्या दिवसातील आपण संघर्ष पाहिला सर्व संघांचा। तर ज्या ट्रॉफीज आपण पाहतायत धर्मवीर चषक 2021च्या, त्या ट्रॉफ्यांवर नाव कोरण्यासाठी मात्र संघर्ष असेल सर्व संघांचा। अल्याणी संघाचं वर्णन केलं साई स्टार अल्याणी। धर्मवीर चषक 2021चं पहिलं अर्धशतक सलाम शेखच्या बॅटमध्ये झळकलेलं, 50 धावांची खेळी केलेली जबरदस्त। नक्कीच आपल्या शहापूर तालुक्यातला उत्कृष्ट फलंदाज सलाम शेख आहे, यात मात्र कोणतीही शंका नाही। आजच्या मॅचमध्ये मात्र कशा प्रकारचा परफॉर्मन्स केला जाईल आपल्या संघासाठी हॅलो हॅलो नक्कीच 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केले गेले। चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय आणि 2 धावांनी धावफलकावर या ठिकाणी धावसंख्या वाढती आहे। 7 धावा धावफलकावर साई स्टार अल्याणी संघाच्या पहिलं षटक प्रगतीपथावर असताना यावेळी मात्र नक्कीच स्कूप करण्याचा प्रयत्न होता। त्या ठिकाणी पंचांचं बोट देखील आकाशाकडे, मोठी विकेट असेल। नक्कीच पंचांचा इशारा येतो, या ठिकाणी फलंदाज बाद होतोय आणि सर म्हणाले बड्डे बॉय नितीन मात्र या ठिकाणी माघारी परततोय। सात धावा आपण धावफलकावर पाहतो पहिलं षटक प्रगतीपथावर असताना। शेवटचा बॉल असेल पहिल्या षटकातील। समालोचन कक्षामध्ये आज आपण नक्कीच आवाज ऐकू। सोमनाथजी खाडे सर असतील, त्यांचा देखील आपण गेले पहिले 2 दिवस आवाज ऐकला आणि आज फायनलच्या दिवशी सुद्धा आपल्यासोबत जोडले जातील। रेखे खाडे सरांना नक्कीच आपण मिस करतोय, दुपारच्या सत्रामध्ये ते देखील आपल्यासोबत जोडले जातील। तसेच हेमंत सोनावळे सर, त्यांचं देखील आगमन होईल आजच्या दिवसामध्ये। यावेळी हलक्या हाताने स्टिअर केला आहे, पॉइंटला मात्र झेलची शक्यता होती। एका सिंगल कंप्लीट केली जाते आणि पंचांचा इशारा आला, चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल झाला डीप मध्ये, सीमारेषा पार, चौकार। षटक देखील संपलं या ठिकाणी।
पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. 11 धावा दाखल पाहतो आपण साई स्टार अल्याणी संघाच्या. विकेटचं पतन नक्की झालं एका, परंतु चांगला स्टार्ट पाहतो आपण साई स्टार अल्याणी संघाचा. कारण 11 धावा 4 षटकांची एक इनिंग असेल आणि नक्कीच पॉवर प्लेचा या ठिकाणी फायदा घेतलाय. कारण 6 चेंडूंचा आपण एक षटक पाहतो आणि या 6 चेंडूंमध्ये तब्बल 11 धावा दाखल साई स्टार अल्याणी संघाच्या. निश्चितच सर, P1चं पहिलं षटक या ठिकाणी सार्थकी लावताना पाहायला मिळतं. अल्याणी साई स्टारचे खेळाडू चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहिली. 2 चौकार आपल्याला या ठिकाणी दाखवले. प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा खेळ आपण पहिल्या षटकामध्ये पाहिला. पहिलं षटक जसं संपतंय 11 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. एक आश्वासक सुरुवात करताना साई स्टार अल्याणीचा संघ. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स मनीष सर. आणि नक्की स्ट्राईक एंडला जर सर आपण नाव पाहिलं तर या शहापूर तालुक्यातला मोठं नाव आपण जयेश खापरे यांना पाहतोय आपण या ठिकाणी स्ट्राईक एंडला. नक्कीच विस्फोटक जोडी आहे साई स्टार अल्याणी संघाची आणि या मॅचमध्ये आवश्यकता असेल एक चांगलं टार्गेट सेट करण्यासाठी. आजच्या दिवसातील आपण संघर्ष पाहिला तर मी म्हणालो या ट्रॉफ्यांवर आपलं संघाचं नाव करण्यासाठी धर्मवीर चषक 2021चं चॅम्पियनशिपसाठी संघर्ष चालू असेल आजच्या दिवसामध्ये. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. 11 धावा दाखल. दुसरं षटक प्रगतीपथावर पाहतो आपण आणि रोशन बॉलिंग मार्कवर सज्ज. नक्कीच यावेळी मात्र टप्पा पडल्यानंतर फलंदाज त्या ठिकाणी बीट झालाय आणि कोणत्याही प्रकारच्या चेंडूवर धाव देखील येत नाही. आणि या प्रकारची मात्र संयमी खेळ या मॅचमध्ये आवश्यक असेल. कारण ज्या प्रकारचं बॅटिंग ऑर्डर आहे सलाम आणि जयेश खापरे यांच्यावर मात्र या मॅचचं पूर्णपणे दारोबदार असेल. चांगलं टार्गेट या मॅचमध्ये सेट करणं फार महत्त्वाचं असेल. कारण ज्या प्रकारे बोरशेती संघाकडे बॅटिंग ऑर्डर आहे, चांगली बॉलिंग देखील आहे. परिणामी 11 धावा दाखल पाहतो आपण. नाही यावेळी पंचांनी मात्र दोन्ही हात समांतर केलेत. टप्पा पडल्यानंतर लेग स्टंपच्या दिशेला चेंडू बाहेर निघालेला वाईड चेंडू घोषित केलाय आणि या वाईड चेंडूने धावफलकावर आपण धावसंख्या पाहतोय 12 धावा धावफलकावर. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना फुलटॉस बॉल या ठिकाणी डीप मध्ये फिल्डर हजर असेल, सिंगल कंप्लीट केली जाते आणि या ठिकाणी मात्र एका सिंगलवरच समाधान मानलंय. चांगली फिल्डिंग आपण मिड विकेटच्या दिशेला पाहिली आणि या सिंगलने धावफलकावर धावसंख्या पाहिली आपण तर साई स्टार अल्याणी संघाची 13 धावा धावफलकावर. जे प्रेक्षक मात्र या ठिकाणी येऊन या स्पर्धेचा आनंद घेऊ शकत नाही, यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील आपण या धर्मवीर चषक 2021चा आनंद घेऊ शकता. आमचे स्वप्नीलजी गांगड सर असतील, राजू राठोड सर असतील यांच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्हचं थेट प्रक्षेपण आपल्या समोर येत आहे. ऑफिशियल स्कोरर आमचे दिनेशजी निपुरते सर त्यांच्या माध्यमातून देखील ही चांगले स्कोरिंग आपण पाहिली गेली काही दिवस. यावेळी फटका नक्कीच चांगला आहे. झेलची शक्यता असेल, कोणतीही चुकी नाही. मोठी विकेट. सलाम शेख बॅक टू द पवेलियन. या ठिकाणी कानवे गावचे सरपंच स्वप्नीलजी भेरे साहेब यांचं देखील आगमन झाले. मनपूर्वक स्वागत असेल आपलं धर्मवीर चषक 2021 मध्ये. विनंती करतो आपण या ठिकाणी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. नक्कीच स्वप्नीलजी भेरे साहेब यांचं देखील खूप मोठं सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. आपण पाहतोय गेले काही दिवस आपला महत्त्वपूर्ण वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी खर्च केलाय. मनपूर्वक आभार व्यक्त करतो मी आणि विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. तेरा धावा आपण धावफलकार पाहतोय आणि मी म्हणेन मोठा झटका असेल या ठिकाणी साई स्टार अल्याणी संघाला. भाई वाळिंबे नवीन फलंदाज आपण मैदानावर पाहतोय. हॅलो 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 हॅलो. नक्कीच एक सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट केली गेली आहे. आवाज वाढवा का थोडा. हॅलो 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 हॅलो. आणि या सिंगलने 14 धावा आपण धावफलकार पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जयेश खापरे स्ट्राईक एंडला पाहतोय आपण. यावेळी पुन्हा एकदा अपील मात्र पंचांकडे केलेली. अपील नक्कीच फेटाळून लावली आहे. दरम्यान एक चोरटी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे
आणि या एका धावेने धावफलकावर आपण धावसंख्या पाहतोय 15 धावा धावफलकावर. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना रोशनच्या माध्यमातून आणि ज्या प्रकारची बॉलिंग केली या मॅच मध्ये रोशनने नक्कीच कौतुकास्पद असेल. एका विकेटचं पतन केलंय, एक वाईड चेंडू, परंतु कोणत्याही प्रकारचा मोठा स्ट्रोक्स मात्र या षटकामध्ये पाहायला मिळाला नाही. शॉर्ट पिच बॉलचा वापर केला या ठिकाणी आणि नक्की षटक देखील संपलंय. पंचांचा इशारा येतोय. आखूट टप्प्याचा बॉल होता, त्या ठिकाणी बाउन्स खूप जास्त झाला. फलंदाजाला मात्र त्या ठिकाणी फायदा मात्र उचलता आला नाही आणि परिणामी डॉट चेंडूने आपण दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय आणि धावफलकावर आपण धावसंख्या पाहतोय 15 धावा, 15 रन्स ऑन स्कोर कार्ड. सकाळच्या सत्रामधलं खूप जबरदस्त बॅटल असेल. नॉकआउट मॅचेस आपण या स्पर्धेच्या सर्व पाहिल्यात. या मॅच मध्ये मात्र नक्कीच पराभव जो संघ स्वीकारेल प्रवास धर्मवीर चषक 2021 मधला या ठिकाणी मात्र संपेल. 15 धावा धावफलकावर 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. तिसरं षटक प्रगतीपथावर असेल. आणि नक्कीच आजच्या सामन्यामध्ये आपण सकाळच्या सत्रामध्ये अंपायरिंग पाहिली या मॅचची. आपले अजित फर्डे सर असतील, सचिनजी पडवळ सर असतील, त्यांच्या माध्यमातून देखील चांगली अंपायरिंग आणि गेले काही दिवस खूप मोठं सहकार्य या सर्वांच्या माध्यमातून आपण पाहिले. त्यांचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करेन मी आयोजकांच्या वतीनं. नक्कीच धर्मवीर युवा प्रतिष्ठानचं खूप मोठं कार्य त्यांच्या माध्यमातून झालंय या परिसरामध्ये. यावेळी मात्र मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसलाय, झेलची शक्यता असेल परंतु कॅच मात्र त्या ठिकाणी पकडता आली नाहीये. एक सिंगल देखील कंप्लीट केली आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्की झालाय, सक्सेसफुली कंप्लीट केली जाईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहतोय आपण. 2 धावांनी धावफलकावर आपण धावसंख्या पाहतोय 17 धावा, 17 रन्स ऑन स्कोर कार्ड. आणि नक्की जयेश खापरे यांना माहिती आहे आपल्यावर खूप मोठी जबाबदारी असेल या मॅच मध्ये आणि आक्रमकता आणि संयम याचा मेळ मात्र साधणं महत्वाचं असेल. कारण चांगली बॅटिंग करणे या मॅच मध्ये चांगलं टार्गेट सेट करावं लागेल बोरशेती संघासमोर. यावेळी पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलेलं, टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. फलंदाज मात्र बीट झालाय आणि डॉट चेंडूने जबरदस्त गोलंदाजी पाहतो आपण बोरशेती संघाकडनं. परिणामी 17 धावा धावफलकावर. यावेळी फटका नक्कीच चांगला आहे. लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. सेट करण्यासाठी चौकाराने आपण धावफलकावर धावसंख्या पाहतोय 21 धावा, 21 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. आतापर्यंत या मॅचचं आपण समीकरण पाहिलं. पुन्हा एकदा फटका नक्कीच चांगला आहे. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झाला या ठिकाणी, विकेटचं पतन झालंय. जबरदस्त झेल त्या ठिकाणी. नक्कीच पुन्हा एकदा खूप मोठा हादरा असेल या ठिकाणी साई स्टार कल्याणी संघाला जयेशजी खापरे यांच्या माध्यमातून. कारण 2 टॉप ऑर्डरचे मोठे फलंदाज सलाम आणि जयेशजी खापरे यांना मात्र या ठिकाणी माघारी धाडले आणि धावफलकावर आपण धावसंख्या पाहिली तर 21 धावा. नक्कीच संघर्ष चालू आहे या मॅच मध्ये साई स्टार कल्याणी संघाचा धावांच्या बाबतीमध्ये. 2 फलंदाज आपण पाहिले तर भाई वाळिंबे आणि समीर शेख. नक्कीच या मॅच मध्ये पाहिलं तर कॅप्टन्सीमध्ये साई स्टार कल्याणी संघाचे चेंजेस पाहिले. समीर शेख ज्यांना आपण ओपनिंगला पाहत होतो, यावेळी मात्र नक्कीच 3 विकेटच्या पतनंतर आपण समीर शेख यांना पाहतोय आणि हे चेंजेस मात्र या ठिकाणी सार्थक ठरवावे लागतील. असं म्हणतात विजेते कधी वेगळ्या गोष्टी करत नसतात, प्रत्येक गोष्ट ते वेगळेपणाने करतात. वेगळेपण दाखवलंय मात्र सक्सेसफुल ठरवावं लागेल या मॅच मध्ये. अजून एक आखूड टप्प्याचा बॉल, अपील देखील पंचांकडे झाली आहे आणि पंचांचं बोट देखील आकाशाकडे. विकेटचं पतन होत आहे. अजून एक मोठा हादरा या ठिकाणी. समीर शेख बॅक टू द पवेलियन. नक्कीच 5 चेंडू हाताळलेत आणि महत्त्वपूर्ण 2 विकेट्स या ठिकाणी माघारी धाडल्यात. जयेशजी खापरे असतील या ठिकाणी, समीर शेख असेल
आणि हॅट्रिक चेंडू असेल या ठिकाणी तेजसच्या माध्यमातून. कालच्या दिवसामध्ये चेरवली संघाकडनं मात्र हॅट्रिक घेतली गेली आहे. धर्मवीर चषक 2021ची पहिली हॅट्रिक चेरवली संघाच्या गोलंदाजाकडनं. पहिलं अर्धशतक पाहिलं या स्पर्धेचं तर सलाम शेखच्या बॅटमधनं. संधी असेल मात्र तेजसकडे दुसरी हॅट्रिक पटकावण्याची या ठिकाणी धर्मवीर चषक 2021 मध्ये. जयेश निमसे नवीन फलंदाज मैदानावर. 21 धावा दाफलकावर सायस्टार अल्लाणी संघाच्या. यावेळी मात्र पुन्हा एकदा इनफिल्डच्या आतमध्ये बॉल स्टिअर केला आहे आणि एक सिंगल देखील कंप्लीट केली गेली जाते. षटक देखील संपलंय आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावफलकावर धावसंख्या पाहतोय 22 धावा, 22 रन्स ऑन स्कोर कार्ड. नक्कीच संघर्ष चालू पाहिला आपण फलंदाजीमध्ये सायस्टार अल्लाणी संघाचा. शेवटचं षटक प्रगतीपथावर असेल आणि या मॅच मध्ये मात्र कमबॅक करावा लागेल. बावीस धावा धावफलकावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर. भाई वाळिंबे आणि जयेश निमसे अशी जोडी पाहतोय आणि भाई वाळिंबे नक्कीच क्षमता आहे या खेळाडूकडे. आपण या स्पर्धेमध्ये जर भाई वाळिंबे यांचा परफॉर्मन्स पाहिला तर नक्कीच चांगला आहे. चौकार षटकार या स्पर्धेमध्ये लगावलेत. या मॅच मध्ये मात्र नक्कीच दारोबदार असेल एक चांगलं टार्गेट सेट करण्यासाठी. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. धन्यवाद. दरम्यान नवनीतजी भेरे कानवे गावचे एक प्रतिष्ठित नागरिक व्यासपीठावर उपस्थित झालेत. स्पर्धेच्या वतीनं अगदी सहर्ष स्वागत असेल. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स मनीष सर. प्रशांत या ठिकाणी बॉलिंग मार्कवर आपण सज्ज पाहतोय. शेवटचं षटक प्रगतीपथावर असेल बोरशेती संघाकडनं. नक्कीच चांगली बॉलिंग झाली या मॅच मध्ये. ज्या प्रकारचा मात्र नॉकआउट मॅचेस मध्ये अगदी चांगलं प्रदर्शन, अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला बोरशेती संघाकडनं पाहायला मिळाली आहे. त्याचा परिणाम या ठिकाणी 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण 22 धावा दाखल पाहतोय साई स्टार अल्लाणी संघाच्या. यावेळी फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल सुद्धा कंप्लीट केली जाते. धन्यवाद. दरम्यान किशोरजी भेरे साहेब या ठिकाणी कानवे गावचे एक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित झाले. स्पर्धेच्या वतीनं त्यांचं देखील मनापासून आभार असतील. धन्यवाद साहेब, आपण आलात. धन्यवाद. आणि या सिंगलने 23 धावा दाखल पाहतोय भाई वाळिंबे. पुन्हा एकदा या ठिकाणी नक्कीच मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर हजर असेल त्या ठिकाणी आणि पंचांचा नक्कीच चेंडू ट्रॅव्हल झाला लॉंग स्टॉपला सीमारेषा पार. चौकार. धन्यवाद. दरम्यान संघर्षाचा शंखनाद होतोय. या वेळेला धावसंख्या वाढवावी लागेल. शेवटचं षटक आपण पाहतोय स्लॉकचं षटक, ज्याला मराठीत म्हणायचं झालं तर हाणामारीचं षटक म्हणता येतं. संघर्ष करावा लागेल अल्लानी संघाला. जर बोरशेती संघासमोर 2 हात करायचे असतील तर या वेळेला चौकार येतोय भाईच्या बॅटमधनं. पाहतोय आपण शेवटचं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर असताना धावांचा डोंगर मात्र उभा करावा लागेल. भाई नावाचा फलंदाज या वेळेला फॉर्म मध्ये येताना आपण पाहतोय. चौकार येतोय. 4 धावांनी धावफलकेला आकार मिळतोय. धावसंख्या आपण पाहतोय 27 धावा. नक्कीच सर, मी म्हणालेलो भाई वाळिंबे क्षमता आहे. फटका नक्कीच मिस टायमिंग स्ट्रोक होता, परंतु 4 धावा नक्कीच लक फॅक्टर ऑन होता आणि 4 धावा मिळाल्यात. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल पहिल्या इनिंग मध्ये. आणि नक्कीच मात्र प्रेक्षकांना आणि साई स्टार अल्लाणी संघाच्या खेळाडूंना देखील अपेक्षा असेल या खेळाडूकडनं चौकार षटकारांची एक चांगलं टार्गेट सेट करण्यासाठी. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक, परंतु चेंडू त्या ठिकाणी लँड होईल नो मॅच लँड मध्ये. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि 2 धावा मात्र सक्सेसफुली कंप्लीट केल्या जातील. आणि आपण जर पाहिलं तर नक्की स्ट्राईक देखील आपल्याजवळ ठेवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलाय. सक्सेसफुल देखील झालाय. 2 धावांनी धावफलकार आपण धावसंख्या पाहतोय 29 धावा, 29 रन्स ऑन स्कोर कार्ड साई स्टार अल्लाणी संघाच्या. 3 चेंडू आतापर्यंत हाताळले. धावा नक्कीच जास्त खर्च केल्या आहेत, परंतु चांगली बॅटिंग पाहतोय आपण भाई वाळिंबे यांच्याकडनं. पुन्हा एकदा या ठिकाणी गुडलेनचा अगदी अचूक वापर केला. त्या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर बाउन्स देखील जास्त मिळाला. थँक्यू सर. यानंतर आपण सामना पाहणार आहोत कानवे विपक्ष मळेगाव. दोनही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की या पूर्वार्धानंतर आपण या वेळेला नाणेफेक केली जाईल. दोनही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण समालोचन कक्षाची रिपोर्टिंग करायचं आहे. धन्यवाद. यावेळी मात्र पंच अजित फर्डे यांचा इशारा येतोय. नक्कीच लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता. अव्वंतर चेंडू घोषित केलाय आणि या वाईट चेंडूने धावफलकार आपण धावसंख्या पाहतोय 30 धावा. एक फायटिंग स्कोर कडे वाटचाल नक्की सुरू केली आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील पहिल्या इनिंगचे.
पुन्हा एकदा मी म्हणालेलो गुडलेनचा सातत्याने अगदी अचूक वापर आपण पाहतो या गोलंदाजाकडनं. ज्या प्रकारे अचूक लाईन आणि लेंथ परिणामी फलंदाज मात्र सातत्याने बीट होताना आपण पाहिलेत आणि धावफलकावर धावा पाहिल्या साई स्टार कल्याणी संघाच्या. तर 30 धावा शेवटचा चेंडू असेल या ठिकाणी पहिल्या इनिंगचा आणि नक्कीच मानस असेल या ठिकाणी षटकार चौकारांचा. किती धावा येतील शेवटच्या चेंडूवर पाहूया. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. फलंदाज मात्र बीट झालाय. कोणत्याही प्रकारची धाव देखील येत नाहीये. विकेटचं पतन देखील झालंय त्या ठिकाणी. पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न झालाय. 30 धावा धावफलकार पाहतोय आणि 31 धावांचं लक्ष असेल या मॅच मध्ये बोरशेती संघासमोर. 24 चेंडू आणि 31 धावा या मॅचचं समीकरण असेल. दरम्यान पुढील इनिंगचं आपण समालोचन ऐकणार आहोत. यानंतर थँक्यू. यानंतर जो सामना होईल मळेगाव विपक्ष कानवे या दोन संघांमध्ये, या सामन्याची नाणेफेक केली जाईल. मी आदरणीय केदार सरांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आणि त्यांच्या सोबतीला असतील माजी सरपंच किशोरजी बेरे साहेब, या दोघांनाही विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते या सामन्याचं नाणेफेक करायचंय. मळेगाव विपक्ष कानवे दोनही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की त्वरित समालोचन कक्षाच्या बाजूला आपला नाणेफेक कक्ष आहे या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. नाणेफेक कक्षामध्ये आमच्या सोबतीला असतील आमचे नरेशजी भेरे दादा आणि दोनही संघाचे कर्णधार उपस्थित. मान्यवरांच्या उपस्थितीत या वेळेला नाणेफेक होताना आपण पाहतोय. टॉसबॉक्स कक्षामध्ये दोनही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. मान्यवर असतील त्यांच्या सोबतीला आहेत आमचे या सामन्यानंतर एक मोठा सामना आपल्या भेटीला येईल. मळेगाव विपक्ष घरच्या मैदानावरती खेळताना आपण पाहणार आहोत कानवे संघाला. यावेळेला नाणेफेक कक्षामधनं न्यूज येते कानवा संघ या ठिकाणी नाणेफेक जिंकतोय आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतोय. आमंत्रित केलं जाईल मळेगाव संघाला या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्यासाठी. सर आपण नाणेफेक जिंकतो, यावेळेस सकाळचं सत्र आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी घेत आहे. किती धावा बनवण्याचा मानस असेल 4 षटकांमध्ये? आमचा 50 प्लस करण्याचा प्रयत्न असेल. ओके. घरच्या मैदानावरती त्यांना माहित आहे की 50 धावा तरी यावेळेला कमीत कमी बनवाव्या लागतील. असे कुठले फलंदाज आहेत की ज्यांच्यावरती आपला सातत्यानं भरोसा असतो आणि ते फलंदाज तुम्हाला या धावसंख्येपर्यंत जाण्यासाठी मदत करतील? प्रवीण, निशांत, गणेश आणि दीपक. प्रवीण, निशांत, गणेश आणि दीपक नावाचे धडाडीचे फलंदाज त्यांच्या संघामध्ये आहेत. त्यांच्यावरती कर्णधारांचा विश्वास आहे. मित्रांनो चांगले खेळा. शो द गुड गेम. शुभेच्छा असतील तुम्हाला सुद्धा. आपल्या सोबत आहेत मळेगाव संघाचे कर्णधार. यावेळेला आपल्याला धावांचा जो डोंगर उभा राहील किंवा जे पण धावसंख्या होईल तिला चेस करायचं आहे. या मैदानावरती खेळताना सर्वप्रथम मी आपल्याला विचारू इच्छितो की धर्मवीर प्रतिष्ठानाचं आयोजन कसं वाटतं? इथे आल्यावर मस्त वाटते खेळायला जरा, कारण चेरलोल्यांचा नियोजन चांगला असतो आणि इथे आम्ही CPL इथे जिंकलेलो आहोत. धन्यवाद. यावेळेला ऐकायला मिळतं एक चांगली बातमी. 2 वेळा त्यांनी CPLचा चषक यावेळेला संघानं विजयी घोडदौड पार केलेली आहे. यावेळेला सामना होईल कानवे संघासमोर. आपल्या किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा. ओके. ते म्हणतात 50 धावा बनवू. तुमचा प्रयत्न असेल 40 धावांमध्ये त्यांना रोखण्याचा. दोघांनाही शुभेच्छा असतील. चांगले खेळा, विजयी व्हा. धन्यवाद. मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. थँक्यू सोमनाथजी खाडे सर. नक्कीच जबरदस्त बॅटलमध्ये आपण मैदानावर. राणा स्पोर्ट्स बोरशेती विपक्ष साई स्टार कल्याणी. पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न झाला. 31 धावांचं लक्ष आहे या मॅचमध्ये राणा स्पोर्ट्स बोरशेती संघासमोर. अशा दिवसामध्ये पाहिलं तर DJ ऑपरेटर आपले अनिल दादा विषय यांच्या माध्यमातून देखील सातत्याने गेले 4 दिवस खूप चांगलं सहकार्य राहिलं आहे DJ ऑपरेटिंगच्या माध्यमातून. त्यांचा देखील मनपूर्वक आभार व्यक्त करेन. दरम्यान वळूया पुढील इनिंगमध्ये आणि मी समालोचनासाठी आमंत्रित करतो नक्कीच आपल्या परिसराला एक लाभलेलं उत्कृष्ट व्यक्तिमत्व सोमनाथजी खाडे सरांना विनंती करतो या ठिकाणी आपण या इनिंगचं समालोचन करायचं आहे. थँक्यू मनीष सर.
सामना सुरू होतोय. पहिला पूर्वार्ध आपण पाहिला 4 षटकांचा. धावा बनविल्यात 30 आणि 31 धावांचं लक्ष घेऊन बोरशेती संघ मैदानात फलंदाजी करताना. पहिला चेंडू, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. इनफिल्ड मध्ये चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला जातोय. जयेश आपला या ठिकाणी अनुभव वापरतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्यांना सेट केलंय. पहिला चेंडू नितीनच्या माध्यमातून आपण पाहिला निर्धाव स्वरूपात येताना. पुन्हा एकदा नितीन डाव्या हाताचा गोलंदाज, अनुभवी गोलंदाज आहे, परंतु यावेळेला मात्र दिशा चुकतीये. चेंडू वाईट घोषित केला जातोय पंतांच्या माध्यमातून. अवांतर स्वरूपामध्ये या ठिकाणी धावफलक खुलतय. धावफलकाला या ठिकाणी सुरुवात होते. श्री गणेशा होतोय 1 धाव. दरम्यान आपण पाहिलं एक चांगला फटका, लॉंगॉनला चेंडू अडवला जातोय. 1 धावेवरती समाधान मानावं लागतंय. आज जे बर्थडे बॉय आहेत नितीन निमसे यांना धर्मवीर चषक 2021च्या वतीनं धर्मवीर युवा प्रतिष्ठानचे सर्व आदरणीय कार्यकारिणी यांच्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत. यावेळेला मैदानावरती पाहतोय आपण एक अनुभवी गोलंदाज, गेली 20 वर्ष अल्यानी क्रिकेटची सेवा करणारा हा गुणी खेळाडू आपण पाहतोय. अष्टपैलू खेळ सातत्याने त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. नितीन गोलंदाजी मार्कवरती पुनश्च एकदा, नितीन यावेळेला गोलंदाजी मार्कवरती पुनश्च सज्ज असेल. आपल्या संघाची धुरा त्याच्या खांद्यावरती आहे. P1चं हे षटक आहे. यावेळेला नितीन पंचांच्या डावीकडून जाताना ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल फलंदाज. आता मात्र ओरपी चेंडू आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. प्रयत्न फसतोय. संघर्षाचा शंखनाद होतोय. धावसंख्या छोटी वाटते, परंतु यावेळेला फ्रंट फुटवर येताना पाहायला मिळतो आल्यानीचा संघ. नितीन यावेळेला बाद करतोय फलंदाजाला. फलंदाज अर्जुन, अर्जुन नावाचं वादळ या ठिकाणी शमवताना पाहायला मिळतोय. अर्जुन बॅक टू द डगआउट. स्वागत केलं जातं यावेळेला. गडी बाद केला जातोय आल्यानी संघाच्या माध्यमातून. यावेळेला पावलं लागली व्यासपीठाला. हेमंतजी सोनावळे सर आमचे साथी समालोचक आजच्या दिवसामध्ये ज्यांची साथ आम्हाला लाभणार आहे. सहर्ष स्वागत असेल सर. आपण आलात, या ठिकाणी व्यासपीठाची शोभा वाढविली. आपल्या माध्यमातून आम्हाला सातत्यानं काही धडे गिरवण्याची संधी मिळेल. जाऊया मैदानावरती. पहिला गडी बाद करण्यात यश मिळते आल्यानी संघाला. 30 धावांचं माफक वाटणारं लक्ष यावेळेला कसं पार केलं जाईल किंवा आल्यानी संघ या ठिकाणी डिपेंड करण्यात यश मिळवेल. येणारे काही चेंडू, येणारे काही षटक आपल्याला निश्चितच सांगून जातील. आपण धावफलकावरती पाहतोय धावा झालेल्या 2 धावा, 1 बाद 2. थोडासा या ठिकाणी अडचणी सापडलेला पाहतोय आपण बोरशेतीचा संघ. यावेळेला आपल्या अनुभवाचा वापर करतोय गोलंदाज नितीन. पुन्हा एकदा पंतांच्या डावीकडून जाईल, ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. आता मात्र यावेळेला दिशा पाहावी लागेल. पंच दंडित करतायत. नियम क्रमांक 25 अंमलात आणला जातोय आणि पंच त्याला दंडित करतील. वाईट चेंडू असेल, अवांतर स्वरूपामध्ये धावसंख्येला आकार येताना पाहायला मिळेल. 3 धावा आपण धावफलकावरती आता पाहतोय. नितीन पुन्हा एकदा जाताना आपल्या डाव्या हातानं गोलंदाजी करतोय. यावेळेला मात्र चुकीचा चेंडू होता. ओरपी चेंडू होता. त्याला सरळ स्क्वेअर ऑफ द विकेट भिरकावून देतोय. चेंडूला पाठवतोय सीमा पार. रन्स मिळतील 4. हा येतोय चौका. यावेळेला धर्मवीर प्रतिष्ठान आयोजित धर्मवीर चषकामध्ये धर्मवीर आनंद दिघेंचं या ठिकाणी गाणं वाजवून स्मृतींना या ठिकाणी उजाळा देण्याचं कार्य करताना डीजे ऑपरेटर भाऊ. सुंदर संगीत संयोजन. तितका सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. समरिंग डिलिव्हरी ज्याला म्हणतात, अगदी यष्टांच्या जवळून काढतोय. वेगानं चेंडू फेकतोय. यावेळेला चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. गुड लेंथवरनं चेंडूला काढतोय. सरळ यष्टी रक्षक उरलेलं काम पूर्ण करतोय. एक चांगला चेंडू आपण पाहिला नितीनला हाताळताना. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. चौकार खाल्ल्यानंतर मात्र यावेळेला धडा घेतोय. एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. आता मात्र पुन्हा एकदा चुकीची दिशा पकडतोय. यावेळेला दंडित केलं जातंय. फाईन लेग बाउंड्रीला सलामी दिली जाते. चेंडू जाईल सीमा पार. पुन्हा येत आहे 4 धावा. 4 धावांनी या ठिकाणी धावफलकाला आकार मिळेल. धावसंख्या आपण पाहतोय 11 धावा. पहिलं षटक जसं संपतंय धावफलकावरती 11 धावा आपण पाहतोय. थोडासा सुरुवातीला चांगली गोलंदाजी केलेला नितीन यावेळेला मात्र महागडा ठरताना पाहायला मिळतोय. जेव्हा आपण आल्यानी संघाला फलंदाजी करताना पाहिलं
त्यावेळेला सुद्धा आपण P1च्या षटकामध्ये 11 धावा पाहिल्या होत्या. यावेळेला सुद्धा एक गडी बाद 11 अशी ठोसास ठोसा टिट फॉर टॅट सुरुवात करताना पाहायला मिळतोय बोरशेतीचा संघ. नितीन नावाचा अनुभवी गोलंदाज गोलंदाजी करत होता. त्याच्या गोलंदाजीचे काही चेंडू त्यांनी संयमीरित्या हाताळले. तदनंतर मात्र यावेळेला आक्रमक होत आहेत. 2 चौकार आपण पाहिले. 2 चौकारांनी धावसंख्येला आकार देण्यात आला. पहिल्या षटकामध्ये अर्जुन नावाचा जो मोठा अडसर होता तो दूर करण्यात यश मिळालं नितीनला. त्याच्या जागेवरती आता यावेळेला नितीन ज्युनियर गोलंदाजी करताना पाहायला मिळेल, ज्याचा आज वाढदिवस आहे. सहर्ष सहर्ष शुभेच्छा असतील मित्रा, यशस्वी हो. यावेळेला नितीन गोलंदाजी करेल आपल्या संघासाठी. आपल्या संघाची पालखी, आपल्या संघाची धुरा खांद्यावर घेऊन जाताना पाहायला मिळेल. उजव्या हाताने जाईल राऊंड द विकेट. वरपी चेंडू आहे, मोठा फटका पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु झेल मात्र सुटला जातोय. या वेळेला झेल सुटतोय, जीवदान या ठिकाणी मिळतंय. प्रेक्षकांचं दिल तुटतंय, कर्णधाराचं दिल तुटतंय आणि जीवदान मिळतंय फलंदाज रोशनला. रोशन मात्र जो धडाकेबाज फलंदाज म्हणून गणला जातोय, त्याला मिळालेलं जीवदान किती महागडं ठरेल मित्रांनो. 8वा 2003चा वर्ल्ड कप सचिन तेंडुलकर ज्यावेळी खेळत होते, अगदी अब्दुल रजाकनं जेव्हा झेल सोडला त्यावेळेला वासिम अक्रम म्हणाले होते, मित्रा तू झेल नाही तू मॅच सोडलीये. यावेळेला किती महागडा ठरेल रोशन. आता मात्र वरपी चेंडू आहे, मोठा धमाका पाहायला मिळतोय. या वेळेला महागडा ठरतोय. चेंडूला मिड विकेटच्या दिशेनं सरळ भिरकावून देतोय. या वेळेला येतात मोठा फटका, मॅक्झिमम 6 धावा, षटकार. दरम्यान व्यासपीठावर उपस्थित आहेत किशोरजी भेरे साहेब, ज्यांनी मैदान बनविण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं. माजी क्रिकेटपटू सुद्धा आहेत. त्यांचं या ठिकाणी व्यासपीठावर मान्यवरांच्या वतीनं सहर्ष सहर्ष स्वागत केलं जातील. मी जाऊया मैदानावरती, ज्या ठिकाणी आग ओकताना फलंदाजी करतोय रोशन. या वेळेला चांगला चेंडू आहे, खोलपर टप्प्यात चेंडू आहे. चेंज ऑफ पेस करतोय, चेंडूला अगदी हळूवाररित्या हाताळतोय. स्लोवर वन चेंडू पाहायला मिळाला, निर्धाव स्वरूपात सांगता होताना पाहायला मिळतो. 2 फटके मोठे आल्यानंतर मात्र या वेळेला कमबॅक करतोय नितीन. या वेळेला आपल्या अनुभवाचा वापर करतोय, आपल्या डोक्याचा वापर करतोय आणि चांगला चेंडू हाताळतोय. पुन्हा एकदा सामना करील फलंदाज. आता मात्र चांगली दिशा पकडतोय. पुन्हा एकदा यष्ट्यांच्या जवळून चेंडूला अगदी हळूवाररित्या काढतोय. चांगलं चेंज ऑफ पेस पाहायला मिळतंय. एक उत्तम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळतंय. कमबॅक करणं आणि अडसर कसा दूर करायचा यासाठी माहीर असलेला हा गोलंदाज आपण पाहतोय. यावेळेला डोकेदुखी ठरतोय रोशन नावाचा फलंदाज मैदानावरती आल्याने संघासाठी. आता मात्र ज्या वेळेला शक्ती श्रेष्ठ होत नाही त्यावेळेला युक्तीचा वापर केला जातोय. चेंडूला भिरकावून दिलं जातंय. थर्ड मॅन बाउंड्रीला क्लिअर केलं जातंय. चेंडू जातोय सीमा पार. यावेळेला येत आहे 4 धावा, चौकार. दुसरं षटक जसं संपतंय, धाव फलकावरती यावेळेला आमचं साथी स्कोरर या ठिकाणी बसलेत, आमचे जवळचे मित्र ज्यांच्या सुवर्ण अक्षरांनी आम्ही धाव फलकावरती पाहतोय. 23 धावा अंकित झालेल्या या वेळेला 2 षटकांच्या समाप्तीनंतर चांगली सुरुवात म्हणावी लागेल. एक आश्वासक सुरुवात होतीये बोरशेती संघाकडनं. एक पाऊल विजयाकडे एक्स्ट्रा टाकताना पाहायला मिळत आहेत बोरशेतीचा संघ. चांगल्या पद्धतीनं बॅटिंग पाहायला मिळते, सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय बोरशेती संघाच्या माध्यमातून. एक चांगल्या बॅटिंगचं प्रदर्शन आपण मैदानावरती पाहतोय. प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जातंय. अगदी ताकद ज्या वेळेला उपयोगी येत नाही, नजाकत दाखवली जाते. अगदी क्रिकेटचं मादक सौंदर्य ज्याला म्हणतात ते दाखवण्याचं काम आपण मैदानावरती पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय महेश. अगदी अल्पावधीतच यशाची उंची गाठण्याचा प्रयत्न या गोलंदाजाचा आपण सातत्यानं पाहिलाय. उंच पुरा असा हा गोलंदाज पंचांच्या उजवीकडून जाताना गोलंदाजी करेल. हा चेंडू पहिला चेंडू होता, अगदी सुंदररित्या हाताळला जातोय. चांगल्या टप्प्यावरती चेंडू टाकतोय आणि निर्धाव स्वरूपात त्याला समाप्त करतोय. चांगल्या गोलंदाजीचं जे प्रदर्शन पाहायला मिळतंय महेशच्या माध्यमातून, असं सातत्यानं जर डॉट पर्सेंटेज वाढवले तर मात्र आल्याने संघ निश्चितच कमबॅक करेल या सामन्यामध्ये. धावफलक या वेळेला मात्र थोडासा
व्ह्यूवर रचनेत अडकवण्याचा प्रयत्न होता, यशस्वी होता गोलंदाजाचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाही. झेलधरणीला दान केला जातोय आणि यावेळेला पुनश्च एकदा दुसरं जीवदान मिळतंय फलंदाजाला. अल्यानी संघाला जर सामना जिंकायचा असेल तर मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. यावेळेला मात्र झेल सोडतायत. जसं एखाद्या गायकाला वादकांची साथ आवश्यक असते तशा पद्धतीनं गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची साथ गरजेची असते, मात्र ती मिळत नाही अल्यानी संघासाठी. थोडासा अडचणीत जाताना पाहायला मिळतं अल्यानीचा संघ. यावेळेला मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. जीवदानाचा फायदा उचलतोय. फाईन लेग बाउंड्रीला क्लिअर करतोय. चेंडू सरळ जातोय सीमा पार. यावेळेला मिळतील 4 धावा, रन्स मिळतील 4. हा येतोय चौकार. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. 31 धावांचं निर्धारित लक्ष्य आपण पाहतोय. 3 धावांची गरज असते शेवटच्या 9 चेंडूंमध्ये. बोरशेती संघ अगदी फ्रंट फुटवर येऊन पाहत खेळताना पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र दिशा चुकली जातीये. वाईट चेंडूची यावेळेला सांगता होतीये. धावफलक हालतय. धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतंय. 29 धावा, फक्त 2 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील 9. यावेळेला मात्र अगदी विजयाच्या जवळ जाताना पाहायला मिळतोय बोरशेतीचा संघ. 2 जीवदानं या ठिकाणी दिली गेली, त्यांचा फायदा उचलला गेला. चांगली फलंदाजी. आता मात्र नशिबाची सुद्धा साथ मिळतीये. लक फॅक्टर ऑन होतय आणि चेंडू पायाला ब्रश होऊन सरळ जातोय सीमा पार. यशस्वी होतोय बोरशेती संघ, विजयी होतोय बोरशेती संघ. बोरशेती संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन असेल आणि कौतुक असेल अल्यानी संघाचं सुद्धा, ज्यांनी या ठिकाणी हजेरी लावली. गावाला गावाला हो. दरम्यान व्यासपीठावर उपस्थित आहेत संघर्ष अकॅडमीचे सर्व